100 एकर जमीन आहे ती जर पेताड निघाला तर 10 वर्षात एकर ठेवणार नाही. लग्न जमिताना 1 एकर जमीन आहे. मुलगा जर जिद्दी निघाला त्याची 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. करतो तो वान मुलाला मुली द्या. आणि पोरांनी बी संगत चांगल्याचे करा. हे त्या नवरदेवाला बी कळतं ते भांबावलेलं असतं. गोड्या वस्तून 4-5 पेताळी बाटल्यासाठी पुढे पुढे कराय 2-4 जण गुंड्या लावाय घाम पुसाय त्याचं भाशिंग बांधाय. त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखालीत मी इंद्रच झालं. इंद्र नाही तो दल इंद्र तू काचा इंद्र. रुपडी कमवायची अक्कल नाही. बापाची इष्ट मजा करतो जावा काय डीजे वाजा गोडा वदाळा नाचता नाचता नवरदेवच घेऊन गेला. ती बघितलं का आमच्या जिल्ह्यात झालं. नवरदेवस न्यायला लागणातून 3 किलोमीटर येड्या बाबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला त्याला ओढ बाहेर काढलं तरी त्याचा एक तडाका. नवरी कुठे आहे लोक म्हणे तिचं कालच झालं. मी आता काय करतो राम नाचाय मोकळा मूर्खा आता काय करतो र. एका पोराने 150 पुरी बघितलं तरी लग्न फायनल करणं. 150 बघून बी नावच ठेवायचं दुसऱ्याच्या लेकराला पसंत नाही म्हणायचं आणि ही बोंबलत फिरायचं. 150 बघून झाले. एक म्हातारा त्याला भेटला असा झाडला. त्याला म्हणला दिसन ती फायनल करण्यात ब्रह्मचर्यच राहावं लागेल. ते म्हणला आज बघायचं चालू फायनलच करतो. 151 नंबरची पोरगी बघायला गेला आणि पोरगी बी बिचारी चांगली होती. त्यांनी डायरेक्ट सासऱ्याचा पाय धरला. आमची 1 रुपया सुद्धा हुंडा नको मुलगी पसंत आहे. लग्न बी आपल्याला स्वामींच्या दरबारात साधं करायचं किंवा सामुदायिक व्यवसायात करू. तुम्हाला रुपये खर्च नाही मला खर्च नाही. आपल्याला सगळं पसंत आहे. सगळं झाल्या पोरीच्या बापाचा आनंद गगनातच मावानं. तो बायको पशी गेला म्हणला खरंच तुझी कुस पवित्र असा गणपतीसारखा गुटगुटीत जावाय मिळालाय म्हणला. नावच काढू नको. पुरीची आहे म्हणले जावाय कोणत्या तेव्हा आधी दाखव म्हणले. ते काय ते खुर्चीत बसलाय ते. पुरीची आहे म्हणले हे लग्न मोडलं. पोरगी भिकाऱ्याला दिन पण ह्याला देणार नाही का. हे सुरुवातीला मलाच बघायला आलं. पण 150 काय 1-2 वर्षात होत असतात का. त्याला 15-20 वर्ष जाणारच आहेत ना. अरे इतका मूर्खपणा नका रे करू पोरांनो. जरा क्वालिटी कमवा. तुम्ही छत्रपतींचे मावळेत. विचार उच्च ठेवा. आदर्श जीवन ठेवा. निर्व्यसनी जीवन जगा. व्यसन फॅशन वाईट उलट दिसन ते तर खाली बसन. ह्याच्यात काय भेटन गुटखा खाला तोंड फुटन दारू पिला लेवर फुटन. चांगल्या कामाला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगली ठेवा. खातो गुटखा वाईट खाण्या जिबीला चटका खेळतो जुगार मटका संसार होतो ना फटकार देणं व्यसनाला झटका. अरे मित्रमंडळ चांगली ठेवा ना तर सुरुवातीला पाच त्यान ताडी तुमची ओळख त्या नाडी दारूस लाव त्यान गोडी इकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी यार लावण्या त्या दारूला काडी धरण्यानुबा तुकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाच्या हारी जाऊ नका. आणि एक वाक्य सांगतो आज एवढा हजारो समाज इथं बसलाय जिकडे नजर जाईन तिकडे माणसंच आहेत. आणि याच्यात विशेष तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण मुलांना सांगणे सप्त्यात 101 वर्ष झाले ही परंपरा चालू. महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिलं हा खरा सप्ताह आहे. 8 दिवसात गावात किती माळकरी वाढले बा ह्याचं चिंतन करा. आम्ही जे झाले सांगू सांगून तुम्ही पियाग झाले ऐकू ऐकू बदलायचं कोणी. 8 दिवसात 8 तरी माळकरी वाढव ना गावात. वर्षातून एकदा सप्ताह एवढा भव्य कार्यक्रम आहे. 1 कीर्तन झाले 1 तरी माळकरी नाही. ह्याचं फळ काय मिळालं ही जरा आत्मचिंतन करा. बदल झाला पाहिजे. तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटलंय खरंय. नाही 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 व्यसन नाही रे करायचं आपल्याला. मंडपात आहे तोपर्यंत. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखूचा येडा हाताव आणि तंबाखू माहिता म्हणता मित्राला गप्पा लय लांबून लांबून महाराज येतात बो लय आरडतात बो. गावकऱ्याने मी चांगलं निवडून निवडून महाराज आणले ते तंबाखूवारी निवडते. ते कीर्तन संपले आम्हाला. त्या आजचं जरा बारीकच पिल्लं होतं रे पण जरा झपकिवलं आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका. गप सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे हाय तर म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. त्यांचं नसतं मनाव घ्यायचं. त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करो नाश
आता साधवा, नका करुणाशा आयुष्याचा. आणि हे परिवर्तन करण्यासाठी धर्ममंडप आहे. दामाजी पंत म्हणले नामदेव महाराज कामधंदा सुद्धा बघा म्हणले, लग्न जमवायचे तुमचं चित्ती नाही अशाच्या दुसरी कथा चालू आहे. काय करू म्हणले, काय नाही आपला कापडाचा व्यवसाय म्हणले, जाऊ मंगळवेड्याला कापड घेऊन विकायला. गाठोडा बांधला. नामदेव महाराज गेले मंगळवेड्याला, कापड वगैरे सगळ्या समोर मांडले, भजन सुरू केलं. आता भजन करणाऱ्याला गिरायक येईन का? दुकानदार जर देहावर नाही, त्यांचं भजन चालून कोण गिरायक येईन? कोणी विचारलं तर ह्यांचं विठ्ठल विठ्ठल, ह्यांची अवस्था कशी होती? असो ऐसा कोठे असा कोठे आठवची नाही, देहावर उदास आहे, असवायचा कोटी हटवची नाही आवाज. देही जवी देही भोगो दशा. भजन चालू आहे, कुणीच गिरायक नाही. दिवस मावळायला लागला. नामदेव महाराज म्हणले आपले काय भवानी होत नाही, गठोडं बांधलं निघाले परत पंढरपूरला. मागे संध्याकाळी जरा 2 मिनिटं विश्रांती एका झाडाखाली थांबले. त्या झाडाखाली एक भला मोठा दगड पडला होता उघडा. नामदेव महाराज म्हणले एवढे थंडीचे दिवस आणि बेगर कपड्याचे. दगड म्हणला काय म्हणजे आमचं गरिबीचं दुःख काय, म्हणजे ज्याचं जळतं त्याला कळतं, कोण आम्हाला कपडे देणार आहे. दगड आता दगड कुठं बोलत असतो का? अहो दगडाच्या बाजूने नामदेव महाराजच बोलायचे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव, या जगात मायबाप कुठंही त्यांना देवच दिसतोय. मायबाप दगडाच्या बाजूने दगड म्हणा गरीबाचं काय असतं म्हणे, गरीबाला कुठलं स्वेटर गरिबीचं. आणि सध्या देशात बी तसंच झाले, खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गट्टगळी, गरीबाची पाटली जोळी ओसाल्यानं टोळी. गरीबाचा लय मारा नाही मायबाप. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून बी झाला नौकर. सध्या अशीच परिस्थिती ना, सध्या आपण बघतोय ना. 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलंय, धराधरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी, ह्याची आली त्याचे गेली, हेव राहिला हे उठला हे काढला भुकला थुकला गेली आली धरान वडान पळाली उचलणार काय धिंगाणा लावलाय. मोठी मोठी होत चालेल, गरीब गरीब होत चालेल. अशीच परिस्थिती ना सध्या देशामध्ये. फार अवघड परिस्थिती माय बाबा. काही खरं राहिलं नाही. लोकांना तर अजिबात शिस्त राहिली नाही, कायद्याचा कोणाला धाक राहिला नाही. 10वी 12वीची पोरं खून करतात, 5-50 हजार लय झाले. आणि बाल गुन्हेगार शिक्षा 2-3 वर्षात रिटर्न. हे सध्या जेवढे खून दरोडे हे पुण्या मुंबईला चालू आहेत, हे काय मोठेत का गुन्हेगार? 16-17 वर्षाची पोरं आहेत, त्यांना बाल गुन्हेगार म्हणून 2-3 वर्षात येतात माघारी. परत छत्ती काढाय मोकळी झाली. अहो धाक पाहिजे, असे कायदे कडक पाहिजेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. लोकांच्या बी अंतःकरणात शिस्त पाहिजे. माणूस चुकल्यानंतर त्याला काय शिक्षा द्यायची हे भारताच्या संविधानाचा कायदा आहे. पण माणसानं चुकी करूच नाही असं त्याचं अंतःकरण बनवणं हा वारकरी संप्रदायाचा कायदा आहे. चूक झाल्यावर शिक्षा द्यायची हे ते कायदे, पण माणसानं चुकच करू नये असं त्याचं कोमल अंतःकरण बनवायचं. यासाठी वारकरी संप्रदाय, यासाठी धर्ममंडप, यासाठी हे ज्ञानोबा तुकोबा यांचे जीवनचरित्र, स्वामी चिन्मयानंद स्वामींचा आशीर्वाद, हे कशासाठी? माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं. काय खऱ्याला किंमत राहिली नाही. त्या जपानमध्ये चोर पकडणं मशीनला 1 तासात 500 चोर सापडलं. आवाज चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोर तर गावानं मशीच नेलं नुसत्या लाबाड्याच.
भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा, त्या मशीनमध्ये प्लॅस्टिकच्या हातात बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा मशीनमध्ये, दुसरा हात येतो बूट पॉलिश करतो, दुसरा आल्याला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. पंगत आहे का? कुणी यान फुकट खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे, म्हणून तुमचा धरलेला पाय ते सुटते. चौका चौकात मशीन, दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लढवलं, गेलं मशीनीत पाय ठेवला, मशीन मधून हात आला, बूट पॉलिश केले, त्याने पाय काढून घेतला. एका मशीने एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीने दुसऱ्या पायाला केली. फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. मला आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं लय आगाव माणसं. रेणापूरचा बाजार भरला, बॉक्स मधून आवाज दे जरा. आणि रेणापूरच्या बाजारात एक जण माश्या मारायची पावडर काय बसतो, 2 रुपयाला पुढे माश्या मारायचे पावडर. डबल आवाज येतो, थोडा कमी करा, बॉक्स मधून जास्त आहे. 2 रुपयाला पुढे माश्या मारायचे पावडर. लोक म्हणजे 2लाच माश्या मारतात, मरणाच्या पुढे खापले. एक जण घरी गेला, बायकोला म्हणा तुझा त्रास वाचला, माशीच राहणार नाही. माश्या मारायची पावडर आणली. जेवताना मला पुडी सोड, पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माश्या हाना. आता हे काय औषध आहे का काय का काय मध्ये नुसत्या लबाड्यात चालूत ना, म्हणून तो जनाबाने अभंगच लिहिला. हॅलो. झाला तुझा दरबार,